मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी SSC बोर्ड. कविता पहिली, नाच रे मोरा. आज आपण नाच रे मोरा ही कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत ग. दि. माडगूळकर. आधी आपण कविता वाचूयात आणि मग अभ्यासू. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आत्ता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. आता आपण कवितेचा अर्थ पाहूया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ही एक मुलगी आहे, जी मुलगी मोराबरोबर बोलत आहे, मोराशी बोलत आहे. ती मोराला सांगत आहे की मोरा तू माझ्याबरोबर नाच. ह्या आंब्याचं वन आहे, त्या आंब्याच्या वनात तू नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. म्हणजे ढग मीन्स क्लाउड्स, वारा मीन्स एअर. हे दोघे जेव्हा मिळतात ते एकमेकांना, ढगांना वारा मिळाल्यामुळे ढग काळे काळे झालेले आहेत, त्याचा कापसासारखे तयार झालेले आहेत. कापूस जसा पिंजल्यावर दिसतो त्या प्रकारे ते ढग आपल्याला दिसत आहेत. त्याच्या पुढे ती म्हणते, आत्ता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. ती म्हणतीये आता तुझी वेळ आलेली आहे, आता तुझा डॅन आहे किंवा डाव आहे. वीजसुद्धा तुला टाळी द्यायला, तुला टाळी देण्यासाठी आलेली आहे. त्याच्यामुळं तू आता तुझा जो खूप सुंदर असा पिसारा आहे तो तू फुलव आणि खूप छान असा नाच आम्हाला करून दाखव, डान्स आम्हाला करून दाखव. झर झर धार इरली रे, झाडांची भिजली इरली रे. पुढं काय म्हणते ती, ही जी पावसाची धार आहे ती पडत आहे, झाडांवर पडत आहे. झाडांची भिजली इरली रे. झाडांवर पडल्यामुळं काय झालेलं आहे, झाडांची जी पानं कोमेजली होती किंवा गळून पडायला आलेली होती ती आता भिजली आणि पडू लागलेली आहेत. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. आणि ही मुलगी त्याच्या पुढे जाऊन मोराला काय म्हणत आहे की आपण दोघं मिळून पावसात भिजूयात. सगळीकडं पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण त्या पावसात न्हावून काहीतरी गाऊयात. आणि तू तुझा मोर जसा पावसात त्याला आनंद होतो आणि तो नाचतो आणि तो त्याचं गाणं म्हणू लागतो, त्या प्रकारे पुकारा मीन्स त्याला गाणं, तो जो आवाज काढतो ते काढायला ती मुलगी लावत आहे आणि आपण दोघं मिळून नाच करूया असं त्याला सांगत आहे. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसामुळं काय झालेलं आहे, सगळीकडे छोटी छोटी तळी निर्माण झालेली आहेत. त्याच्यामुळं काय होतं आहे, पावसाचे थेंब त्याच्यावर पडत असताना असा भास होत आहे की तळ्यात ते थेंब जणू काय नाचत आहेत. थेंबांमुळं काय दिसत आहे, जणू काय ते थेंब नाचत आहेत तळ्यामध्ये. आणि जी टपटप पानात वाजती रे, जसं पाणी त्या झाडांच्या पानांवर पडतं तसा आवाज तयार होत आहे, टपटप असा आवाज आपल्याला ऐकू येत आहे.
पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सौंगड्या नाच. आणि जसा पाऊस आपल्याला पडताना दिसताना आपल्याला काय दिसते, ती रेघ आल्यासारखी दिसते, सरळ असा पाऊस पडताना दिसतो असतो. तर त्या पावसात ती म्हणते आपण दोघं मिळून खेळूयात. निळ्या सौंगड्या मीन्स त्या मोराचा जो निळा रंग आहे, त्यामुळं ती त्याला काय म्हणते, निळ्या सौंगड्या, निळ्या मित्रा किंवा निळ्या फ्रेंड माझ्याबरोबर नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आता पावसाची रिमझिम थांबली आहे, पाऊस यायचा थांबला आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, आपण नाचत आहोत, त्याच्यामुळं आपली जोडी जमलेली आहे. असं ती मुलगी त्या मोराशी बोलत आहे की तुझी माझी जोडी आता जमली आहे. आणि या आभाळात किती छान छान, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. काय म्हणतीये ती पुढं, की जेव्हा पाऊस थांबतो आणि त्याच्यानंतर आभाळात सुंदर अशी एक सप्तरंगी कमान, 7 रंगांची कमान, इंद्रधनुष्य, त्यालाच काय म्हणतात, ॲन आर्च, ते आपल्याला आभाळात दिसू लागलं आहे. आणि त्याचे जो आर्च तयार झाला आहे त्याच्या खाली आपण दोघं मिळून नाच करूयात. अशा प्रकारे आपली कविता संपलेली आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक करा. धन्यवाद.